अजितदादा आमच्या घरातला विषय, कुटुंबातला विषय. अजितदादाचं काम आपण बघितलं आहे आणि अजितदादा तडफड आहे, पोटात एक आणि ओटात एक नाही. आणि अजितदादांचं एक तुम्हाला सांगतो, वैयक्तिक कधी कोणावर टीका करत नाही, वैयक्तिक कोणाचे संसार उद्ध्वस्त करत नाहीत, वैयक्तिक कोणाचं घर उद्ध्वस्त करत नाही, देशोधडीला लावत नाही. म्हणून अजितदादांना माझ्या गोड गोड शुभेच्छा. मुरलीधर मोहोळांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? त्यांनी फक्त एक आज उत्तर द्यावं, गोड उत्तर द्यावं की ज्या ज्या डान्स बारवाल्यांना तुम्ही तिकीटं दिलीत त्यांचा खुलासा करावा, हेच मला त्यांच्यावर उत्तर अपेक्षित आहे. महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची तोप आता शांत झाल्यानंतर आज मकर संक्रांत आहे. आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आहेत. अर्थात प्रचाराच्या दरम्यान बरेच आरोप प्रत्यारोप या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवर झाले, नेत्यांवर झाले. अनेक व्हिडिओज देखील त्यांनी ट्विट केलेले होते. सध्या आपल्यासोबत आहेत. आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने विरोधकांवर ज्या पद्धतीने मी टीका केली, आज त्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल, गोड बोलायला लावाल? नाही, ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर मी तर सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण माणसामध्ये जी विकृती ती समोर आणली पाहिजे. आणि ती विकृती कुठला सण असला तर सण ह्याच्यासाठीच असतो की विकृती नष्ट केली पाहिजे. आणि म्हणून त्यांची विकृती नष्ट करण्याकरता त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे समाजाने. आणि म्हणून त्या विकृतीला बाजूला ठेवून त्यांना शुभेच्छा. पण विकृतीला माझा विरोध राहणार आहे. आणि कालच मी ट्विट केलं की पुणे शहरामध्ये गेले कित्येक वर्ष महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट करून ज्या पद्धतीनं डान्स बारमध्ये पैसे उधळले जातात, आणि एकच नाही तर अनेक त्यांचे उमेदवार येतात, त्यांचे मी ट्विट करतो आणि माझ्याकडे प्रचंड याद्या आहेत. पण जो निवडणूक प्रमुख म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं आणि त्यांनी ज्या पद्धतीनं डान्स बार असेल, चौफुला असेल, तमाशा थिएटर असेल आणि काय गोष्टींचे सगळे व्हिडिओज माझ्याकडे आहेत. अर्थात दंगेकरांकडे हे बरेच व्हिडिओ आहेत आणि ते सोशल मीडियावर शेअर करत राहतात. मात्र आज शुभेच्छा द्यायच्या आहेत. प्रचाराची तोप कुठेतरी थंडवलेली आहे. त्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा देईल? का तुमच्या मनात त्यांच्याबद्दल रोष तसंच राहणार आहे? नाही, विषय असा आहे की विकृतीला विरोध आहे, व्यक्तीला नाही. आणि विकृती ज्या पद्धतीने त्या पद्धतीने तिला ठोस उत्तर द्यावं लागतं. आणि सगळे सण याच्यासाठीच असतात हिंदू धर्माचे. विकृतीला नष्ट करा आणि नंतर गोडवाला. पण विकृती नष्टच होत नाही, म्हणून विकृतीला माझा विरोध राहील. माणूस म्हणून सगळ्यांना शुभेच्छा असतील, पण विकृतीचं मी आजही बोलणार, उद्याही बोलणार, परवाही बोलणार. अर्थात तुम्ही खूपदा टीका केली. त्या चंद्रकांत पाटील यांनी देखील सांगितलं की मी थेट रवींद्र धंगेकरांच्या घरी जाईल, त्यांना तिळगुळ देईल आणि त्यांच्या मनात काही माझ्याबद्दल चुकीचं समज असेल ते दूर करेल. अशा पद्धतीने तुम्ही त्यांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? नाही, मी त्यांना विनंती करतो की अमोल बाळवडकरांच्या घरी गेले पाहिजे आणि त्याला जाऊन शुभेच्छा दिल्या पाहिजे. तो त्यांचा कार्यकर्ता आहे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. माझा सन्मान नाही ठेवला तरी चालेल, मी माझ्यासाठी ते आदर्श आहेत. पण अमोल बाळवडकरांच्या घरी गेले तर उत्तम. चंद्रकांत दादांनी घेऊन जाऊन त्याला शुभेच्छा देतो, मला बरं वाटेल. मग अजित पवारांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल आज? अजितदादा आमच्या घरातला विषय, कुटुंबातला विषय. अजितदादाचं काम आपण बघितलं आहे आणि अजितदादा तडफड आहे, पोटात एक आणि ओटात एक नाही. आणि अजितदादांचं एक तुम्हाला सांगतो, वैयक्तिक कधी कोणावर टीका करत नाही, वैयक्तिक कोणाचे संसार उद्ध्वस्त करत नाहीत, वैयक्तिक कोणाचं घर उद्ध्वस्त करत नाही, देशोधडीला लावत नाही. म्हणून अजितदादांना माझ्या गोड गोड शुभेच्छा. आणि सगळ्यात तुमच्या जवळच्या मित्राला मुरलीधर मोहोळांना कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? त्यांनी फक्त एक आज उत्तर द्यावं, गोड उत्तर द्यावं की ज्या ज्या डान्स बारवाल्यांना तुम्ही तिकीटं दिलीत त्यांचा खुलासा करावा, हेच मला त्यांच्यावर उत्तर अपेक्षित आहे. म्हणजे दंगेकर वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देत आहेत आणि दुसरीकडं विरोधक म्हणतात की आम्ही त्यांना घरी जाऊन शुभेच्छा देऊ. जनतेला काय आव्हान कराल? सगळ्यांना आज मकर संक्रांत आहे आणि प्रचार कुठेतरी शांत झालेला आहे आणि तुम्ही देखील आज काहीशे निवांत बसलायत ऑफिसमध्ये. नाही, मी निवांत नाही होतो, मी काम करतो, तुम्ही आलं म्हणून थांबलं. पण याच्यामध्ये माझ्या शुभेच्छा चांगल्या व्यक्तीला, चांगल्या लोकांना, विकृतीला कधीच मी शुभेच्छा देत नाही, कारण त्या माझ्या डिक्शनरीतच बसत नाहीत. त्यामुळे विकृतीला मी कधी गोड म्हणणार नाही आणि खोटं आश्वासन देणार नाही, खोटं बोलणार नाही आणि समाजाला वेड्यात काढणार नाही. म्हणजे तुमचे जे ट्विटचा सिलसिला सुरूच राहणार आहे व्हिडिओ. असं नाही, दुसरा एक ट्विट बघा. जे समत पोलीस स्टेशनमध्ये ज्या व्यक्तीमुळं 5 कुटुंबातले पोलीस निलंबित झाले, त्याला जो जबाबदार आहे त्याचं 5 मिनिटांनी माझं अर्धा तासात. हे ट्विटचं जे सिलसिला आहे हे सुरूच राहणार आहे. परंतु आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने एक वेगळ्या पद्धतीने ते विरोधकांना शुभेच्छा देत आहेत. चंद्रकांत दादांनी त्यांच्याच पक्षाला सोडून गेलेल्या अमोल बाळवडकरांना शुभेच्छा द्याव्यात आणि अजितदादांचं ज्या पद्धतीने डॅशिंग काम आहे
तशाच गोडगोड शुभेच्छा अजित पवारांना दिलेल्या आहेत आणि मुरलीधर मोहोळ यांना देखील दंगेकर एक वेगळ्या पद्धतीने शुभेच्छा देताना दिसत आहेत. कॅमेरामॅन विजय राऊतचं मी मिकी घई, ABP माझा पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.